टीव्ही सत्यमेव व्रतम। महाविकास आघाडीचे जागा वाटपाचं भिजत घोंगडं अजूनही कायम आहे। गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावर मुंबईत मवियाचं मंथन सुरू आहे। मात्र अजूनही जागा वाटपावर तोडगा निघालेला नसल्याची माहिती आहे। विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून मवियात वाद असल्याची विश्वसनीय माहिती आहे। मवियात कोणत्या जागावरून वाद आहे पाहूयात। विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली। विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरातल्या काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय, तर वर्धा, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यातल्या काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केल्यानं जागा वाटपाचा वाद सुटलेला नाही। तर दुसरीकडे मुंबईच्या काही जागांवरचा वादही मिटलेला नाही। मुंबईतील भायखळा, कुर्ला, घाटकोपर, पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या जागांवर तिढा असल्याची माहिती आहे। एकीकडे जागा वाटपावरून वाद असताना दुसरीकडे मात्र जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचा संजय राऊतांचा दावा आहे। तीन पक्षांचा जागा वाटप अत्यंत सुरळीत सुरू आहे। आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही। एकेका जागेसाठी कदाचित जास्त वेळ लागतोय ते ठीक आहे, कारण अशा काही जागा आहेत तिथं 2 किंवा 3 पक्षांचा दावा आहे। अशा वेळेला आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो। दसऱ्याच्या खूप अगोदर आम्ही जागा वाटपाचा निकाल लावू, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे नाना पटोलेंनी जागा वाटपावरून मवियात तिढा नसल्याचं सांगून वेळ मारून नेली। आम्ही 288 जागांवर लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी घेतली। महाविकास आघाडीत सगळं सिस्टमॅटिक सुरू आहे। प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे। निवडून यायचं या मेरिटवर जागा द्यायचा असा निर्णय झालेला आहे। 1-2 दिवस वेळ लागेल। जागा वाटप योग्य पद्धतीनं केलं जाईल। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येत आहोत। लवकरच जागा वाटप जाहीर करू, असं नाना पटोले यांनी म्हटलंय। विदर्भ आणि मुंबईतील जवळपास 25 ते 30 जागांवर मवियात वाद आहे। जवळपास 250 जागांवर मवियात एकमत झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता विदर्भ आणि मुंबईतील जागांवर कसा तोडगा निघणार हे पाहावं लागणार आहे।